दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता वायफळे तासगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून विशाल फाळके, मूळ राहणार वायफळे तासगाव, सध्या राहणार पुणे, याने व त्याचे 5 ते 6 साथीदारांनी चाकू व कोयत्याच्या सहाय्याने रोहित उर्फ ओंकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर 5 लोकांना जखमी केलं असल्याबाबत तासगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्यातील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे। घटनेच्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, माननीय SDPO सचिन थोरबोरे, LCB PI सतीश शिंदे, PI सोमनाथ वाघ यांनी भेट दिली असून वरिष्ठांनी गुन्हे तपास व आरोपी शोध घेण्याबाबत सूचना दिल्यात। मुख्य आरोपी हा बरेच वर्षांपासून पुणे येथे राहण्यास असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्या तपासासाठी विविध पथकं तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मागावर आहेत। वायफळे गावात शांतता असून योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आहे। तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे 6:15च्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या 7 ते 8 साथीदारासह हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून गेले होते। काल संध्याकाळी तासगाव पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय SP सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफळे परिसर व पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे 5:30च्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।